मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची ही विशेष मालिका आम्ही घेऊन आलो। यामध्ये आज जाणून घेऊयात वांद्रे पूर्व क्षेत्राबाबत। गेटवर असणाऱ्या मीडियाच्या कॅमेऱ्यांची गर्दी, शिवसैनिकांची गर्दी, यासोबतच शिवसैनिकांकडून केला जाणारा जयघोष, हे चित्र आहे वांद्रे पूर्व मधल्या मातोश्रीचं। मातोश्री हे अंगण आहे वांद्रे पूर्व मतदारसंघाचं आणि मातोश्री हे राजकीय केंद्र आहे महाराष्ट्रामधल्या राजकारणाचं। आणि इतकंच नाही तर त्याचे पडसाद अधूनमधून दिल्लीवर सुद्धा उमटलेले आपल्याला बघायला मिळाले। अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून मातोश्री हे एक महत्त्वाचं राजकीय केंद्र बनलंय आणि म्हणूनच बाळासाहेब ठाकरेंपासून ठाकरे घराण्याचं निवासस्थान असणारं मातोश्री हे तितक्याच महत्त्वाच्या राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरलाय। म्हणूनच मातोश्रीच्या या अंगणामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, मातोश्रीच्या अंगणामध्ये आता इथून पुढे राजकीय घडामोडी कशा घडणार आहेत आपण बघणार आहोत। या मातोश्रीच्या अंगणात वांद्रे पूर्वमध्ये मिश्र लोकवस्ती आहे, इथे मध्यमवर्गीय सुद्धा आहेत, चाळकरी सुद्धा आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी झोपडपट्टी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यामुळे बघूयात मातोश्रीच्या अंगणातला वांद्रे पूर्व मतदारसंघ नेमका कुणाच्या बाजूने आहे, वांद्रे पूर्व मधली ही मुंबई नेमकी कुणाची आहे। किसकी सत्ता आनी चाहिए ऐसा लग रहा है? मशाल उद्धव साहब ठाकरे। अच्छा, दोनों ठाकरे बंधु अभी एक साथ हो गए हैं तो लगता है कि कुछ फर्क पड़ेगा? हाँ, फर्क पड़ेगा। इससे पहले भी कोई नुकसान नहीं हुआ था हमारा, आगे भी नुकसान नहीं होगा। अभी दोनों एक हो गए तो वो पसंद आ रहा है? वो पसंद का कैसा है कि राज साहब का कैसा है कि उनका व्यवहार कैसा अलग है, लोगों का ज़्यादातर तो वो गुंडागर्दी की बात करते हैं। और बाकी उद्धव साहब का कैसा है कि उद्धव साहब सबको लेके चलते हैं और बीएमसी का काम करने के लिए बोले तो शिवसेना सबसे आगे है। इसमें अगर आप बोलेंगे कि बीजेपी को लाके डाल दिया जाए तो बीजेपी का मेरे को नहीं लगता है कि काम कुछ करेगी। शिंदे के बारे में क्या किया जाए, अब मुंह से बोला जाए तो यही होगा कि बेईमान जो अपने परिवार को छोड़ के अलग हो जाए, जो परिवार को छोड़ के अलग हो रहा है लेकर के, तो इसका मतलब धोखाबाजी करना है ना। ये तो एक धोखा हो गया ना मेरे साथ। आप मेरी पार्टी में रह करके मेरे ही साथ गलत कर रहे हो तो ये तो धोखा हो गया। दोन ठाकरे भाऊ एकत्र आलेत त्याचं काही चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे। पण लोकांसाठी काय बदल घडू शकतील का? आता वाटतंय तर असं घडवू शकतील, घडवला तर चांगली गोष्ट आहे, घडवायलाच पाहिजे ना। भाजप आला पाहिजे, शिवसेना आला पाहिजे। आपलं जे काय जो कोण आमचं करेल त्याला आम्ही मत देणार। दोन 2017च्या बीएमसी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 87 मधून दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर हे ठाकरे गटाकडून निवडून आले आणि त्यानंतर त्यांना महापौर पद सुद्धा मिळालं। प्रभाग क्रमांक 88 मधून सदा परब हे ठाकरे गटाकडून निवडून आले होते। प्रभाग क्रमांक 92 मधून सलीम शेख हे अपक्ष उभे राहिले आणि जिंकले सुद्धा। प्रभाग क्रमांक 93 मधून रोहिणी कांबळे या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राहिल्यात। प्रभाग क्रमांक 94 मधून प्रज्ञा भूतकर या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राहिल्या, तर प्रभाग क्रमांक 95 मधून चंद्रशेखर वैंगणकर हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राहिले। एकीकडे आपण फॉरेन मध्ये आहोत की काय असं वाटायला लावणार आहे। चकाचक रस्ते, कॉर्पोरेट इमारती यांनी सजलेला बीकेसी सारखा परिसर, तर दुसरीकडे मध्यमवर्गीयांची, चाळकऱ्यांची, नोकरदारांची असणारी वस्ती आणि तिसरीकडे थेटपणे गव्हाणपाडा, बहिरामपाडा आणि सोबतच निर्मल नगर यांसारख्या झोपडपट्ट्या, जिथे आपल्याला झोपडी फक्त जमिनीवर असलेली दिसत नाही तर 2 मजली, 3 मजली, 4 मजली झोपड्या आपल्याला इथे बघायला मिळतात। वांद्रे पूर्व हा खऱ्या अर्थाने फक्त मध्यमवर्गीयांचा किंवा फक्त कनिष्ठ मध्यमवर्गीयांचा, गरिबांचा असा मतदारसंघ नाहीये, तर इथे उच्चभ्रू, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि गरीब अशा संमिश्र स्वरूपाचा मतदारसंघ बनलाय। इथल्या जाती आणि धार्मिक टक्केवारीकडे एक बार नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की इथली मुस्लिम मतांची संख्या ही जवळपास 20 ते 25% आहे। सर्वाधिक मतं ही मराठी माणसांची आहे।
मात्र यामधला सर्वात महत्त्वाचा टक्का असतो तो दलित मतांचा आणि इतर भाषिकांची मतं ही 20% आहेत. अखिल, आता एक राजकीय नेतृत्व म्हणून तरुणांकडे बघितलं जातंय, विशेषतः शिवसेनेमध्ये, आणि तुम्ही सुद्धा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहात. वरुण सरदेसाई असतील किंवा अखिल चित्रे असतील, वांद्रे पूर्वमध्ये आणखी काय घडवू इच्छिता? कारण इकडे चाळ आहे, इकडे झोपडपट्टी आहे, इकडे उच्चभ्रू फ्लॅट सुद्धा आहे ज्याच्या किमती करोडोंच्या घरात आहेत. हे बघा, वरून जे निवडून आल्यानंतर आपण जर पाहिलं तर इकडे रस्त्यांचे जे छोटे रस्ते होते त्याचं काम असेल, त्याच्यानंतर VN देसाईसारखं इकडे म्युन्सिपल हॉस्पिटल असेल, त्याची जी काही सुविधा तिथे कमतरता होती, फंड्सची गरज होती, ते सगळं करण्याचं काम सुरू झालेलं आहे. सॅफ्रन अँड ब्लॅक जे पॉकेट बुक तुम्ही दाखवताय आम्हाला, कव्हर पेज, हे बरंचसं बोलकं आहे आणि सॅफ्रन अँड ब्लॅक मार्फत तुम्ही आता प्रचार करणार आहात. बरोबर, 100% आम्ही केलेल्या विकास कामांवरती प्रचार करणार आहे, केलेल्या विकास कामांवरती मतं मागणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतात जाती धर्म, खान महापौर होणार, आमका महापौर होणार, कारण त्यांच्याकडे मुद्देच नाही ना. काय केलं असेल तर सांगतील. त्यांच्याकडे धर्म जात ह्याच्या पलीकडे माती भडकवण्याशिवाय दुसरं काय नाहीच आहे त्यांच्याकडे. खूप काही समस्या आहेत. काही समस्या अशा आहेत की गव्हर्नमेंट कॉलनीमधल्या लोकांना जे वर्षानुवर्ष सत्तेमध्ये राहून घराचं आश्वासन दिलेलं आहे, त्या हक्काच्या घराचा सुद्धा काही निर्णय आत्तापर्यंत झालेला नाही आहे. मध्यमवर्गीयांना सध्या इथे हॉस्पिटल बिलकुल नाही. हॉस्पिटल जे आहे शासनाचं त्याच्यामध्ये कुठलीही वस्तू टायमावर वेळेवर काही मिळत नाही. ज्या मैदानातून सध्या मी चालतेय हे मैदान आहे वांद्रे पूर्व मधलं MIG क्रिकेट क्लबचं मैदान. याच मैदानानं क्रिकेटचा देव ठरलेल्या सचिन तेंडुलकरचा सुरुवातीच्या काळातला खेळ बघितलेला आहे. सचिन इथेच वाढला आणि त्याचा खेळ सुद्धा इथेच बहरला. अर्थात क्रीडेचं हे मैदान मातोश्रीच्या अंगणात तर आहेच, मात्र राजकारणाचं मैदान हे सुद्धा मातोश्रीच्याच अंगणात आहे. आजवर राजकारणाचं हे मैदान मातोश्रीनं बऱ्यापैकी राखलं असलं तरी सुद्धा सध्याच्या घडीला मातोश्री आपल्याच अंगणातलं हे मैदान मारतेय, जिंकतेय की याच मैदानात त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागतेय? बघूयात. कॅमेरामन हरेश सावंतसह मनोज पाठक, झी 24 तास, मुंबई.